प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया. प्रियांनो, देव बाप्पाने पुन्हा एकदा तुमच्या परिवाराची आठवण दिली. आज मला दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा मी सकाळपासून प्रभूकडे विनंती करत होतो की मला आज त्याच ठिकाणी जायचं आहे, परंतु देवाचा निर्णय आणि मनुष्याचा निर्णय याच्यामध्ये अंतर. देवाला जे योग्य वाटतं तेच देव बाप्पांची सेवकाला परवडतं. जे देव बाप्पाला योग्य वाटत नाही तिथं देवाच्या सेवकाचं जाणं प्रभूच्या नावाने. म्हणून सेवक हा सर्वस्वी प्रभूच्या आखणीमध्ये सेवा करणारा असला पाहिजे. त्याने स्वतःच्या मनाने कधीही सेवा करण्याचा प्रयत्न करू नये. आणि जो स्वतःच्या मनाने सेवा करण्याचा प्रयत्न करत त्याची सेवा फार काळ प्रभू चालू देणार नाही. प्रभू थोडे दिवस चालू देतो, पण वारंवार न ऐकण्याची प्रक्रिया देव बाप्पाला दिसली मग देव बाप येतो. त्याला सर्व करण्याचा अधिकार आहे. एखाद्याला सेवेत वाढवण्याचा अधिकार आहे, एखाद्याला सेवेतून खाली आणण्याचा अधिकार आहे. म्हणून सेवकाने होईल तेवढं नम्रतेने प्रभूच्या सांगण्याप्रमाणे सेवा करणारा असावं ही देवबाप प्रत्येक विश्वासणाऱ्याकडून सेवकांकडून अपेक्षा करतो. आजच्या गोष्टीची सुरुवात आपण प्रार्थने करू आणि मग वशिष्ठ प्रार्थना करू. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 हे आमच्या आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करत्या आमच्या महान प्रभू परमेश्वरा, दया प्रथमतः आम्ही तुला उंचवितो, गौरवितो, मान में मध्ये माझे बाप्पा. प्रभू प्रार्थना करते आज दया दिवसभर सांभाळून तू तुझ्या गौरवासाठी या सायंकाळचा समय आम्हा सर्वांना एकत्रित केला. प्रभू तुझे नावाला मी धन्यवाद देते माझे बाप्पा. प्रार्थना करते तुझा दास परमेश्वरा वचन पेरण्यासाठी आले असणं परमेश्वरा, दया त्यांना तू तुझं पवित्र आत्म्याचं सहाय्य आणि मार्गदर्शन असू दे माझे बाप्पा. आणि ते जे काही वचन पेरणार आहेत माझे ते बाप्पा, ते आम्ही नुसतं ऐकून नाही घेता तर त्याप्रमाणे चालावं, बोलावं आणि शिकवं माझे ते बाप्पा. असं तू आम्हाला बनवू दे बाप्पा. प्रार्थना करते परमेश्वरा तुझं पवित्र आत्म्याचं सहाय्य आणि मार्गदर्शन परमेश्वरा असू दे. दया इथे जमलेल्या प्रत्येकांना दे बाप्पा तू आशीर्वादित कर प्रभू. एवढीच लहानशी नम्र विनंती देण्यात आणणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावाने केली म्हणून की जातो. आमेन. जो विचार सांगत होतो त्याच विचाराला कंटिन्यू मध्ये आपण पुढे ठेवणार आहोत. त्यासाठी वचन काढूया. यशायाचं पुस्तक 55 अध्याय 8 वचन. कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नव्हत, माझे मार्ग तुमचे मार्ग नव्हत असे परमेश्वर म्हणतो. सध्या माझ्या सेवेमध्ये या गोष्टीचा जास्त चढ उतार चाललेला आहे. सेवकाला पण वाटतं की सर्वांना देवाचं वचन कळावं, सर्वांना देवाच्या वचनाने तृप्त झालेले सेवकाला पण पाहण्याची अपेक्षा असते. परंतु कसं आहे, देवबाप आपल्या इच्छेने आपल्या विश्वासणाऱ्याला तृप्त करणारा आहे. कारण ज्या ठिकाणी देव बाप्पाला ज्यांना आशीर्वाद देणं योग्य वाटतं तिथं देवबाप केल्याशिवाय राहत नाही. आणि जर सेवकाने देवाच्या सांगण्याप्रमाणे सेवेला जाण्याची तयारी दाखवली नाही मग सेवेमध्ये सेवकाला दिसतं की काही ठिकाणी प्रार्थना पण होती, काही ठिकाणी जर लोक असले तर ते प्रार्थना घ्यायला तयार होत नाही, किंवा काही घरांना टाळे लागलेले दिसतात. कारण ज्या ठिकाणी देवबाप जाण्याची इच्छा ठेवत नाही
त्या ठिकाणी जर सेवकांनी जाण्याची तयारी दाखवली, सगळ्याच ठिकाणी सेवकाच्या सांगण्याप्रमाणे होईल असं नाही. कारण देवाने आपली सेवा आपल्या नियंत्रणाने सेवकाकडून, विश्वासणाऱ्याकडून, सिस्टरांकडून करून घेण्याचं ठरवलेलं आहे. म्हणून वचन आपण पाहिलं की जे तुमचे मार्ग आहेत ते माझे मार्ग, जे माझे मार्ग आहेत ते तुमचे मार्ग नाही. म्हणून आम्ही सर्वस्वी देवाच्या सांगण्याप्रमाणे जर केलं तरच आम्ही सेवेमध्ये राहू. जर देवाच्या सांगण्याप्रमाणे केलं नाही तर एक आणखी वचन बघू आपण. लूकाकृत शुभवर्तमान 14वा अध्याय 11वं वचन बघा. कारण जो कोणी आपणाला उंच करीतो तो नमविला जाईल, व जो आपल्याला नमवितो तो उंच केला जाईल. यो इशारा आहे मग सेवकाला, ब्रदराला आणि सिस्टरांना. जर तुम्ही स्वतःला उंच करण्यासाठी सेवेमध्ये माझ्या नावाचा उपयोग करण्याचं ठरवलं ना, तुम्हाला मी उंच होऊ देणार नाही. तुम्हाला खालच्या पातळीलाच मी आणीन. पण तुम्ही स्वतःला खालच्या पातळीला ठेवलं, मग मला कळतं सेवक खालच्या पातळीला आहे म्हणजे प्रभू उंच पातळीला गेला पाहिजे. मग त्या ठिकाणी प्रभू उंच पातळीला गेल्याशिवाय राहत पण नाही. पण सर्वांच्याच मनामध्ये असे विचार असतात असं नाही. देव बाप्पाने जर हे वचन ठेवलंय लूकाच्या पुस्तकामध्ये, तर देव बाप्पाच्या आत्म्याला आपल्या समयामध्ये एक गोष्ट याविषयी पण दिसली असेल. प्रत्येक वचनामध्ये पवित्र आत्म्याला आपल्या समयामध्ये जेव्हा या वचनाची जडणघडण पवित्र आत्मा करत होता, तेव्हा प्रत्येक वचनाचं प्रकाशन पवित्र आत्म्याला दिसलेलं आहे. पण काही वचनाचे प्रकाशन देव बाप्पाने उघड करायचं ठरवलंय, काही वचनाचं प्रकाशन उघड करण्याचं प्रभूने ठरवलेलं नाही. म्हणून बायबलमध्ये जे वचन आहेत त्याचं प्रकाशन देण्याचं देव बाप्पाने ठरवलंय. पण बायबलमध्ये जे वचन नाहीत, पण बोलण्यातून, संदेशातून पवित्र आत्मा एखाद्या रहस्याला, एखाद्या गुजाला प्रगट करतो आणि ते जर बायबलमध्ये सापडत नाही तर समजून घ्यायचं देव बाप्पाची मर्जी नव्हती की हे या ठिकाणी असावं. आता बघा, आदामाने पाप केलं, बायबल सांगते. आदाम निर्माण झाल्यापासून आणि हव्वा बनवल्यानंतर लगेच पाप झालं का? दिलंय का तिथं की हव्वा तयार झाली आणि दुसऱ्या दिवशीच लगे या दोघांनी संमतीने माझ्या आज्ञाभंगाचं पाप केलं? शेकडो वर्ष गेले असते. सैतानाने देखील एदेन बागेमध्ये तयारीनिशी जाण्यासाठी प्लॅन तयार केला असेल. सैतान पण असा उठला सुटला, लगेच एदेन बागेत आला, लगेच त्यांच्याकडून आज्ञाभंगाचं पाप करून घेतला असं नाही. कारण सैतानाला पण हे कळत होतं, हे पवित्र पुरुष आहेत, देवाच्या प्रतिरूपाचे आहेत. प्रभू स्वतः म्हटलाय आपल्याशी सदृश आपल्या प्रतिरूपाचा मी मनुष्य निर्माण करीन. आणि अशा मनुष्याचा सामना करण्यासाठी सैतानाने पण पूर्ण नियोजित तयारी केलेली असेल. आणि ही तयारी करण्यासाठी त्याला शेकडो वर्षाचा वेळ घ्यावा लागला असेल. त्याची नोंद बायबलमध्ये नाही. कालच्या संदेशात मी सांगितलंय, जेव्हा आदामाने आज्ञाभंगाचं पाप केलं तेव्हापासून आदामाच्या वयाची सुरुवात झाली.
जोपर्यंत त्याने आज्ञाभंगाचं पाप केलं नाही तोपर्यंत आदामाच्या वयाची नोंद नाही. बायबल कुठंच प्रमाणित करत नाही, देवाचा आत्मा कुठंच असं बोलला नाही. आदाम ज्या दिवशी घडला त्या दिवसापासून त्याचं वय मी मोजायला सुरुवात केली. आज्ञाभंग केली, बागेतून बाहेर काढलं तेव्हा त्याचं वय स्टार्ट झालं मोजायला. मिळत होतं ना व्यवस्थित खायला, आता नाही मिळणार. आता शेतात जावं लागल, शेताची सगळी मशागत सेवा करावा लागल, सगळी व्यवस्था करून पीक पाणी त्याच्यात पेरावं लागल, एक पोखरामध्ये धान्य साठवावं लागल, तेव्हा खायला मिळेल. देव बाप्पाने आदामाला उपाशी ठेवलं नाही, पण देव बाप्पाने आईचं पण आदामाला आज्ञाभंगानंतर दिलं नाही. निडाळाच्या घामाने आदामाला खाण्याची परवानगी दिली. हे चाललंय ना आजपर्यंत. शेतकरी म्हटलं म्हणजे शेतकरी शेतामध्ये इतकं कष्ट करतात. शेतकरी जे असतात त्यांनाच माहिती आहे शेतामध्ये कसं काम करायचं, काय करायचं. हे शेती करत नाही त्यांना कळत नाही शेतामध्ये कसं राबावं लागतं, कसं काय करावं लागतं. आणि शेतकरी प्रत्येक ठिकाणी उन्हात तानात थंडी पावसात जे काही शेतामध्ये रखवाली करणं, सर्व पशु पक्ष्यापासून धान्याचं संरक्षण करणं, कितीतरी जबाबदाऱ्या असतात. आणि त्या जबाबदारीतून मग आपल्याला जे काही धान्य आहे ते आपल्याला मिळते. हे आदामाच्या एका चुकीमुळं आम्हाला अशा प्रक्रियेमध्ये जावं लागलं. आदामाने ती चूक केली नसती तर कदाचित देव बाप्पाची ती इच्छा होती. काय इच्छा होती? 1000 वर्ष राहण्याची. ही इच्छा जरी देव बाप्पाची भंग झालेली आहे, पण देव बाप्पाने या इच्छेला आजपर्यंत जिवंत ठेवलेला आहे. कसं ठेवलंय बघूया जरा वचनातून. प्रकटीकरण 20वा अध्याय 5वं वचन बघा. मृतांपैकी बाकीचे लोक ती 1000 वर्ष पूर्ण होईपर्यंत जिवंत झाले नाही. हेच पहिले पुनरुत्थान. 6वं. पहिल्या पुनरुत्थानात ज्याला भाग आहे तो धन्य व पवित्र आहे. अशा लोकांवर दुसऱ्या मरणाची सत्ता नाही, तर ते देवाचे व ख्रिस्ताचे याजक होतील आणि त्याच्याबरोबर 1000 वर्ष राज्य करतील. म्हणजे अजून देव बाप्पाच्या मनातली आशा संपलेली नाही. 1000 वर्ष तो आपल्या लोकांबरोबर राज्य करणार आहे. जे सैतानाने देव बाप्पाची 1000 वर्ष राज्य करण्याची इच्छा भंग केली, देव बाप्पाने ती इच्छा अजून आपल्या मनामध्ये जिवंत ठेवली. पण या समयामध्ये कोणाला त्या राज्यामध्ये येऊ द्यायचंय आणि कोणाला येऊ नाही द्यायची याची हे चाललेली पाठकाळणी चालली. कशी चालली बघूया वचनातून. मत्तैकृत शुभवर्तमान 25वा अध्याय 33वं वचन. आणि मेंढरांस तो आपल्या उजवीकडे व शेळ्यांस डावीकडे ठेवे. शेड आणि मेंढर याची विभागणी चालली सध्या. दुसऱ्या प्रभूच्या वचनाप्रमाणे जर सांगायचं झालं तर बोलवलेले वेगळे केले जात आहेत आणि निवडलेले वेगळे केले जात आहेत. या वचनाप्रमाणे जर वचनातून बोलायचं झालं तर मेंढरांना वेगळ्या ठिकाणी प्रभू नेत आहे, शेळ्यांना वेगळ्या ठिकाणी ठेवत आहे. पण देव बाप जे त्याच्याकडे आलेले आहेत त्यांना तो कदापि घालवून देणार नाही, त्यांचा तो नाश पण करणार नाही, असं बायबलमध्ये ठाम प्रभू बोलले. प्रभू पण ज्यांना घेणार आहे त्यांना टेम्पररी आपल्या राज्यात नाही येणार, परमनंटलीच त्यांना आपल्या राज्यात घेईल.
पण जे देवाचं पूर्णपणे ऐकतील ते निवडलेल्या लिस्ट मध्ये आहे. जे देवाचं पूर्णपणे ऐकणार नाही ते बोलवलेल्या लिस्ट मध्ये जाणार आहे. आता बायबलच्या आतमध्ये कुठंही असं प्रमाण दिलेलं नाही की माझ्या बायबलमध्ये हात घाला आणि माझ्या एखाद्या वचनाला दोष लावा. दिलंय का असं वचन? आहे का कुठं असा रेफरन्स? पण आजच्या या वर्तमान काळामध्ये काही जण एका वचनाला हार अडखळण्याचा विषय त्यांनी बनवलाय. देवाने तो अडखळण्याचा विषय बनवलेला नाही, पण विश्वासणाऱ्यांनी सेवकांनी एका वचनाला अडखळण्याचा विषय बनवलाय. आणि ते त्यांनी तो अडखळण्याचा विषय पण कशाला हेतूनी बनवलाय? देवाचा शब्द त्यांना कळला नाही म्हणून त्यांनी तो अडखळण्याचा विषय बनवला. देव बाप्पाने 2 बाप्तिस्म्याची वचनं ठेवले, एक बाप्तिस्मा घेण्याची परवानगी दिली. त्यामुळं विश्वासणारे सेवक अडखळले. 2 वचनं एक घ्यायला सांगितलंय. मग दोनापैकी कोणाला निवडायचं? येशूचे बोलणं ते खरं आहे. येशूच्या मुखातले शब्द एकदम आम्हाला मान्य होतात, परंतु पेत्राच्या मुखातले शब्द आम्हाला एवढे मान्य होत नाही. मग निवडीमध्ये स्वर्गामध्ये आम्हाला कोण घेणार आहे? पेत्र घेणार आहे का येशू घेणार आहे? अरे येशू घेणार आहे. मग पेत्राच्या शब्दाला महत्व द्यायचं नाही, येशूच्या शब्दाला महत्व द्यायचं. जर देव बाप्पाने अशी तुलना या 2 बाप्तिस्म्याच्या वचनाची केली असती आपल्या मनामध्ये, आपल्या समयामध्ये, तर देव बाप्पाने 2 बाप्तिस्म्याचे वचन ठेवले नसते. म्हणून देव बाप्पाने या 2 बाप्तिस्म्याच्या वचनांना विश्वासणाऱ्यांना कळावं म्हणून एक क्लू ठेवला बायबलमध्ये. आणि ज्यांना तो क्लू समजला ना बायबलचा, ते बायबलच्या कोणत्याही वचनाला दोष लावित नाही. पण ज्यांना त्या वचनाचा क्लू आतापर्यंत कळला नाही, ते आजही अडखळलेल्या स्थितीमध्ये देवाच्या राज्यात चालले. कोणता क्लू आहे बघूया जरा बायबलमधून. यॉहन कृष्ण वर्तमान 14वा अध्याय 16वं वचन. मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, अशासाठी की त्याने तुम्हा बरोबर सदा सर्वदा राहावे. आता बघा, येशू ख्रिस्ताच्या मुखातला हा शब्द आहे आणि येशू ख्रिस्त स्वतः हे बोलत आहे. येशू शुभ वर्तमान काळामध्ये हे बोलत आहे. येशूनी पण सुवार्ता सांगितली त्या समयामधले हे वाक्य आहे. आता येशू स्वतः म्हणतो दुसरा कैवारी येणार आहे. स्वतः येशू म्हणतोय, इथं मी बोलत नाही, देवाचं वचन बोलतोय. आता येशू एक कैवारी का नाही म्हणला? एक कैवारी येईन आणि तो माझा विषय तुम्हाला सर्व काही समजावून सांगन, असा शब्द का नाही दिला? परत वाजवाळ ते वचन. मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, अशासाठी की त्याने तुम्हा बरोबर सदा सर्वदा राहावे. दुसरा कैवारी येईन म्हणजे माझ्या विषयी तो सांगणार आहे. पण पहिल्या कैवारीने जे सांगितलं ना, तो हा दुसरा कैवारी सांगणार नाही. त्याच्या सांगण्याचा आशय तोच असेल, पण तो सांगण्याचा आशय त्याचा जरा वेगळा असेल. देव बाप्पाने वचन बदली केलं नाही, पण वचनामधले आशय त्यांनी वेगळे केले. एका वचनात देव बाप्पाने आपलं नाव सांगितलेलं नाही. पहिलं जे येशू ख्रिस्त म्हणाला, जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा,
त्यास पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. ही घोषणा स्वतः येशू ख्रिस्ताने त्या समयात त्या विश्वासणाऱ्यांना दिली आणि या वचनाप्रमाणे त्या समयामध्ये बाप्तिस्मे पण झाले असतील. आम्ही नव्हतो बघायला, होतो का आम्ही बघायला की त्या समयात बाप्तिस्मे होत होते का? पण योहान जर बाप्तिस्मा करत होता पश्चातापासाठी, तर त्या पश्चातापाच्या नावामध्ये हे नाव योहान जरूर घेत असत. पिता, पुत्र, पवित्र आत्म्याचं उच्चारण योहान करत असत. म्हणून काही जण म्हणतात, विश्वासणारे म्हणतात, सेवकही म्हणतात, येशू ख्रिस्तांचा बाप्तिस्मा पिता, पुत्र, पवित्र आत्म्याच्या नावाने झाला. तो स्वतः सर्व काही होता. जो सर्व काही स्वतः आहे त्याला परत तेच नाव घेऊन बाप्तिस्मा घ्यायची गरज आहे का? त्याच्यामध्ये सगळं अस्तित्व होतं आणि त्यांनी सांगितलं ते की या नावाने बाप्तिस्मा घ्या. पण तो स्वतः जर बाप्तिस्मा घ्यायला येतो तर त्याच्या मागे त्यांनी कारण सांगितलं. योहान बाप्तिस्मा द्यायला तयार होत नव्हता. तो म्हणला, प्रभू तुम्ही सर्वांगी पवित्र आहात, पवित्र आत्मेने भरलेले आहात, तुम्ही कुठलं पाप केलेलं नाही. मी पापी लोकांना पश्चातापासाठी बाप्तिस्मा देतोय, तुम्ही कुठलं पाप केलं म्हणून तुम्ही माझ्याकडे पश्चातापासाठी बाप्तिस्मा घ्यायला पाण्यात उतरलात? योहानाला पण ही भाषा येशू ख्रिस्ताची कळली नाही. मग येशू ख्रिस्ताने जेव्हा ती भाषा योहानाला समजण्याची प्रेरणा दिली, तेव्हा योहानाला कळलं येशू ख्रिस्त माझ्याकडे बाप्तिस्मा घेण्यासाठी का आला. येशू ख्रिस्ताने जी वाणी केली तो पहिला कैवरी आत्मा आहे. वचन आम्ही समजून घेतलं पाहिजे. इथं येशू म्हणतो दुसरा कैवरी येईन, दुसरा कैवरी येईन म्हटल्यावर पहिला आलाय. पहिला आला म्हणून दुसरा येणार आहे ना. पहिला आला नसतं तो दुसरा आला असता का? देव बाप्पाने कैवरी पाठवण्यामध्ये भेदभाव केला का? देव बाप म्हणलं का एक कैवरी पाठवला, दुसरा कशाला पाठवायचा? देव बाप्पाने मनुष्याला समजण्यासाठी या गोष्टी वापरल्या की माझा येशू काय आहे, माझ्या मनामध्ये माझ्या बाप्तिस्म्याविषयी काय माझी योजना आहे, ती पवित्र आत्मा तुम्हाला समजावून सांगल. आणि ज्यांना पवित्र आत्मेने ती योजना समजावून सांगितली त्यांनी त्या योजनेचा इन्कार केलेला नाही. पण ज्यांना पवित्र आत्म्याने ही योजना आतापर्यंत समजावून सांगितली नाही ते आजही त्या वचनाला अडखळलेले आहेत आणि त्या वचनाच्या विरोधात बोलत आहेत. जे त्या वचनाच्या विरोधात बोलतात ते असं म्हणत नाही बरं का हे बायबलचं वचन नाही. बायबलचं वचन आहे हे मान्य करतात, पण त्या वचनाला स्वीकारण्याची तयारी दाखवित नाही. का दाखवित नाही तयारी? कारण देवाच्या आत्मेने त्यांना त्या वचनाचे प्रकाशन दाखवलं नाही. देव बाप्पाने जर सर्वांना प्रकाशन दाखवलं तर कोणी इन्कार करीन का त्या वचनाचा? देव बाप्पाने बायबल ना एक विशिष्ट तऱ्हेने लिहिलेलं आहे. कसं लिहिलंय बघूया. यशायाचं पुस्तक 28 अध्याय 13 वचन. 28 अध्याय 13 वचन. ह्यामुळे त्यास परमेश्वराचा संदेश अशा प्रकारे प्राप्त होईल. नियमावर नियम, नियमावर नियम, कानूवर कानू, थोडे येथे थोडे तेथे, म्हणजे चालताना ते अडखळून मागे पडतील, भंगतील, पाशात सापडतील, पकडले जातील.
या गोष्टी देव बाप्पाला आपल्या वचनातून आपल्या विश्वासणाऱ्या समोर ठेवायच्या होत्या. जे त्या वचनाला अडखळलेले आहेत त्यांची स्थिती आता वाचलेल्या वचनाप्रमाणे चालताना अडखळतील, बनतील, काय काय शब्द पवित्र आत्मा बोललाय त्या प्रक्रिया कोणासाठी आहेत? जे त्या वचनाला दोष लावित आहेत त्यांच्यासाठी. जे त्या वचनाला दोष लावित नाही त्यांच्यासाठी नाही. आणि देव बाप्पाने आपलं वचन काही जणांना समजून सांगण्याचं ठरवलं, काही जणांना समजून सांगण्याचं ठरवलं नाही. ही प्रक्रिया का केली? याचं पण एक कारण. काय कारण आहे? प्रभूला आपल्या समयात दिसलं होतं. प्रभूला प्रत्येक गोष्ट आपल्या समयात दिसली. या समयात नाही, आपल्या समयात जेव्हा तो वचन प्रकाशन करत होता तेव्हा त्याला दिसलं होतं. त्यावेळेला दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी त्या ठिकाणी देवाच्या आत्म्याला दिसलं. काही जण माझ्या वचनांना दोष लावणारा प्रथम दिसलं होतं. आणि दुसरं काय दिसलं होतं? त्या बायबलमध्ये सैतान हात घालून एक वचनाला काढून नेणार आहे. बघा देव बाप्पाला काय काय गोष्टी त्याच्या समयात दिसल्या होत्या ज्या आम्हाला माहिती नाही. त्यानो आत्म्यापासून आलेला निरोप आत्म्याचीच भाषा बोलतो. पेत्राला पेंटिकॉस्टच्या दिवशी अग्नीच्या जीवानी जी आत्म्याची भाषा दिली तीच भाषा पेत्र बोलला. पेत्र आपला मनाची कुठली भाषा बोलला नाही आणि निडरतेने पेत्र बोलला. घाबरत नाही बोलला. अरे आता हे बोलून तो गेलो, आता प्रार्थनेनंतर जेव्हा लोक विभक्त होतील त्यावेळेला कुणी मला म्हणून का हे काय बोलला पेत्र तू, हे काय संदेश दिला तू, यापूर्वी तू कधी असा संदेश दिला नाही, आता तुला द्यायला ही इच्छा कुठून आली? कुणीही पेत्राच्या त्या पेंटिकॉस्टच्या संदेशाला विरोध केला नाही. ऐकलं सर्वांनी, पण सर्वांनी ग्रहण केलं नाही. ज्यांना ते समजलं त्यांनीच ग्रहण केलं, ज्यांना समजलं नाही ते म्हणले फार सुंदर बोलला पण नाही, असं नाही आम्हाला करता येणार, निघून घेऊन गेले. पेत्राने कोणाला जबरदस्ती केली नाही. मी संदेश दिला, तुम्हाला ऐकावाच लागल, तसं वागावाच लागल, तसं करावाच लागल, ही सक्ती पेत्राने पण केली नाही. कारण पेत्राला पण आत्म्याने सांगितलं होतं जबरदस्ती करायची नाही, सुवार्ता सांगायची, जबरदस्ती नाही करायची. मी सांगितलं स्वीकारावाच लागल, ही जबरदस्ती तुझी मी चालू देणार नाही. म्हणून मी पण आज सेवा करतोय, वचन शेअर करतोय. अनेक ठिकाणी वचन मी प्रेषित 2:38 वचन शेअर केलं. सर्वांनीच मान्य केलं का? सर्वच आले का ऐकल्यावर त्या वचनाप्रमाणे? थोडे बहुत आले, थोडे बहुत बाप्तिस्म्यापर्यंतही आले. परंतु आता मी पण एका गोष्टी ठिकाणी येऊन थांबलो. मला पण देव बाप्पाच्या आत्म्याने दाखवल्याशिवाय मी पण बाप्तिस्मे करू शकत नाही. कारण बाप्तिस्मा करणारा प्रभू आहे, मी थोडी आहे. मी साक्षी रूपाने आहे बाप्तिस्मा करणारा, पण मान्यता देणारा प्रभू असला पाहिजे ना. त्याची मान्यता असली तर त्या बाप्तिस्मेला आशीर्वाद येईल, घेणाऱ्याला आशीर्वाद आहे, देणाऱ्याला आशीर्वाद आहे. पण देव बाप्पाची मान्यता नसली मी बाप्तिस्मा केला काय उपयोग आहे का? म्हणून सेवक सर्वस्वी देवाचा ऐकणारा असावा. म्हणून आपण वचन पाहिलं ना लूक 14:11 मध्ये, जो स्वतःला उंच करीतो तो नमविला जाईल आणि जो स्वतःला नमवितो त्याला उंच केलं जाईल. हे वचन का देव बाप्पाने ठेवलं?
कारण देव बाप्पाला आपल्या इच्छेने सर्व करण्याची इच्छा आहे. सेवकाच्या इच्छेने प्रभू कधीच सेवा करत नाही. म्हणून वचन आणखी एक दिलं, तुमची कल्पना ती माझी कल्पना नाही आणि माझी कल्पना ती तुमची कल्पना नाही. देवबाप जे पण बोलतो ते प्रगटही करतो, वाचनातूनही करतो आणि बोलण्यातूनही करतो. आता या ठिकाणी दुसरा कैवारी येणार आहे म्हणजे तो दुसरा कैवारी आला नव्हता. त्या दुसरी कैवारी येण्याची एक वेळ निश्चित होती आणि त्या वेळेच्या निश्चितीमध्ये काय होणं महत्वाचं होतं, येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण होणं गरजेचं होतं. कारण त्या दुसऱ्या कैवारीला येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण झाल्याशिवाय खाली पृथ्वीवर येण्याची आज्ञा नव्हती. येशू ख्रिस्त वर स्वर्गात गेल्यानंतर 10 दिवसांनी तो कैवारी अग्नीच्या जिभांनी 120 जणांवर आला. 40 दिवस येशू ख्रिस्त या भूतलावर राहिल्यावर वर गेल्यावर 10 दिवस, 40 आणि 10 किती होतात, 50. म्हणून पेंटिकॉस्ट हा शब्द बायबलच्या आत्म्याने दिलाय. तर काही जण म्हणतील 10 दिवसांनी प्रभू वर गेल्यावर 10 दिवसांनी आला, मग पेंटिकॉस्ट शब्द कसं काय वापरतात? पेंटिकॉस्ट शब्द म्हणजे 50वा दिवस. 10 दिवसांनी कैवारी अग्नीच्या जिभांनी 120 जणांवर आले, मग 10 दिवसच म्हणायला पाहिजे, 50 कसं काय झाले ते? येशू ख्रिस्ताचं या भूतलावर 40 दिवस जे राहणं झालं ते देखील त्याच्यामध्ये ग्राह्य धरलेलं आहे. म्हणून 40 आणि 10 50 पेंटिकॉस्टच्या दिवशी अग्नीच्या वाऱ्याच्या सुसाट्यासारख्या अग्नीच्या जिभा माळीवर 120 जण प्रभूची स्तुती आराधना करत होते. एकाएकी ते पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरले आणि जेव्हा ते भरले तेव्हा त्यांनी फार मोठ्या प्रमाणावर देव बाप्पाचा जय जयकार केला. असा जय जयकार केला अख्ख्या प्रांतातली लोक त्यांचा जय जयकार ऐकायला आले. अरे हे तर रोजच माळीवर जय जयकार करत होते, पण आज एक विशेषच जय जयकार यांच्या मुखातून चाललाय. चला बघू तरी कसं चाललाय. बघा, एखाद्या ठिकाणी जर भांडण चाललेलं असेल, किती लांब असू देते, फक्त आम्हाला भांडणाचा आवाज आला पाहिजे की भांडण चाललंय. आपण लगोलाईनी दुरून का व्हायना ते ऐकण्यासाठी जातो. बरोबर आहे का नाही? भांडण जर कुठं चाललं आपण ऐकणं सुगावा घ्यायला जातो का नाही? इथं तर देवाच्या आत्म्याचा आवाज चालला होता. देवाच्या आत्म्याचा आवाज ऐकायला देव बाप्पाच्या आत्म्याने साऱ्या लोकांना परवानगी दिली. जा बघा ते 120 जण काय करत आहे. आणि मग जेव्हा हजारोंची भीड यांची स्तुती आराधना ऐकायला जमा झाली तेव्हा पेत्राला पवित्र आत्म्याने सामर्थ्य दिलं आणि तो उभा राहून त्यांनी संदेश दिला. पेत्राने पण संदेश पवित्र आत्म्याच्या आज्ञेनेच दिला. असं नाही अग्नीची जीभ आली लगेच उभा राहिला लगेच संदेश सांगितला. हजारोंची संख्या भीड जेव्हा जमा झाली तेव्हा पवित्र आत्म्याने त्याला उभं केलं. त्याने या भूतलावर दुसऱ्या कैवारीचा निरोप सांगितला. तो निरोप आजपर्यंत सेवक सांगत आहेत. आता ऐकणाऱ्यांमध्ये औषध असतात. काय जण म्हणे हे मद्य पिऊन धुंद झालेले आहेत म्हणून यांना कळत नाही की ते काय बोलत आहे काय करत आहे. काही जणांनी काही प्रतिक्रिया केल्या, द्राक्षरस पिऊन हे मस्त झाले म्हणून हे काही पण बोलू राहिले. पण ज्यांनी पण जी पण भाषा बोलली ती आपली भाषा बोलली. आपापल्या भाषेत त्यांनी देवाचं गौरव केला असं ते
प्रेषितांची कृत्ये 2ऱ्या अध्यायाच्या 8 नंतरच्या 13 वचनाच्या नंतर सांगितलंय की आपापल्या पद्धतीने त्यांनी देवाचं गौरव केलं आणि ते ऐकण्यासाठी अनेक जण प्रभूच्या या सेवकांकडे आले असं वचन सांगतं. यांना सांगायचं काय, 2 बाप्तिस्म्यामुळं आजचे विश्वासणारे सेवक अडखळले. देव अडखळला नाही बरं का. देव अडखळला असता तर देवाने 2 वचन ठेवलेच नसते. काही जण अडखळलेत. का अडखळलेत? त्यांना कळलं ते. 2 बाप्तिस्मे दिले, 2 वचन दिले, पण एक घ्यायला सांगितलं. मग त्यांनी ठरवलं कोणतं महत्वाचं, येशूचं महत्वाचं आहे का पेत्राचं महत्व आहे. येशू आम्हाला स्वर्गात घेणार आहे का पेत्र आम्हाला स्वर्गात घेणार आहे, याची तुलना केली. आणि मग जिथं येशू मोठा दिसला मग येशू जे म्हणलं तेच त्यांनी मान्य केलं. पण येशू ख्रिस्ताने या 2 बाप्तिस्म्यामध्ये एकाला मान्यता दिली आणि एकाला मान्यता दिली असं केलं नाही. दोन्हीही बाप्तिस्म्याला युगाच्या समाप्तीपर्यंत त्याच्या नावामध्ये जिवंत ठेवलं त्या बाप्तिस्म्याच्या वाचनांना. आता बघा हे मुलं ऐक नाही छोटे, यांना समज आहे का या लहान मुलांना? हे बसले प्रार्थनेला, ते ऐकते की अरे आलेले सेवक काय बोलत आहे, पण यांना कळतंय का की सेवक काय बोलू राहिले, कसं बोलू राहिले. पण तुम्हाला समजतंय ना, तुम्हाला समजतंय ना की अरे आलेले सेवक काय बोलते, कशावर बोलते, त्यांचा सांगण्याचा उद्देश हेतू काय, या लहान लेकरांना कळलं का? बाप्तिस्मेचे पण असाच प्रकार आहे. पण प्रभूंनी त्याला वेगळ्या भाषेचं नाव दिलं. एक नाव दिलं बिगर नावाचा बाप्तिस्मा आणि एक नाव दिलं नावाचा. पिता पुत्र पवित्र आत्मा हे नाव येशू ख्रिस्ताचं आहे. सगळे मान्य करतात येशू ख्रिस्त हे पिता पुत्र पवित्र आत्मा येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. पण या नावाचा बाप्तिस्मा घेण्याविषयी येशू ख्रिस्ताने स्वर्गारोहण होण्या अगोदर त्या जमावाला सांगितलं, सावध करून दिलं की मी गेल्यानंतर हा दुसरा काही वर येणार आहे. मी असताना हा खाली येऊ शकत नाही. ही अट आणि शर्त होती. आणि जे देवाने जसं ठरवलं होतं, जसं होण्याची देवाची इच्छा होती तसंच झालं. कारण देवाने पूर्ण नियोजितपणे आपलं वचन येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण झाल्यावर कसं वचन जगामध्ये ठेवायचं याचं नियोजन सांगण्याची संधी येशू ख्रिस्ताला दिली. आणि ही येशू ख्रिस्ताच्या नियोजनाची संधी किंवा विचार काही जणांना आजही कळलेला नाही. पण ते काय म्हणतात, बायबलमध्ये वचन दिलंय ना दुसरा काही वर येईल. म्हणजे आम्ही जो बाप्तिस्मा घेतला पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने आमच्यावर काही वरी आला. मग प्रेषित 2:38 वचनाचा बाप्तिस्मा घेतल्यावर कोणता आत्मा आला? जर या बाप्तिस्मेने हा आत्मा आला तर मग त्या बाप्तिस्मेने कोणता आत्मा येतो? म्हणून दुसरा काही वरी शब्द वापरला. पहिला काही वरी येशू ख्रिस्ताने आपल्या समायामध्ये त्याचा उपयोग केला. पण दुसऱ्या काही वारीचा उपयोग करण्यासाठी पेत्राचा उपयोग करण्यात आला. पेत्राने ते सांगितलं म्हणून पेत्राला आजचे काही विश्वासणारे त्या वचनाला मान्यता देत नाही. आम्ही पेत्राचं ऐकणार नाही. आजही बोलतात, खुलेआम बोलतात, आम्ही पेत्राचा निरोप ऐकणार नाही, आम्हाला येशूचा निरोप पुढे आहे. मग पेत्राने हा निरोप कुणासाठी सांगितला? म्हणून देव बाप्पाने त्या योजनेप्रमाणे बायबलमध्ये वचन ठेवले. मग देव बाप्पाला बोलवलेले निवडलेले हे शब्द आणावे लागले.
सर्वजण मान्यता देणार असते ना तर बोलवलेले निवडलेले हे 2 विभाग देव बाप्पाला वाचनाचे करावेच लागले नसते. देव बाप्पाला आपल्या समयातच वाचनाचे सर्व काही प्रकाशन दिसलं होतं आणि त्या प्रकाशनाप्रमाणे देव बाप्पाने पण ठरवलं की माझा निरोप मनुष्याच्या बुद्धीने नाही तर माझ्या आत्म्याने लोकांना मी कळवी. म्हणून 2 पेत्र 1:21 मध्ये दिलंय, संदेश हा मनुष्याच्या इच्छेने कधी आलेला नाही. देव बाप्पांनी ज्या पण गोष्टी लिहिल्या ना त्याच्या माग देव बाप्पाचा आशय आहे आणि या आशयाला प्रगट करण्यासाठी देवाचा सेवक आत्म्याच्या प्रेरणेने आलेला पाहिजे. बुद्धीने आलेल्या सेवकाकडून कधीही देवाचं वचन जसं सांगायला पाहिजे तसं सांगितलं जाणार नाही. बघा 4 वचन काढले. ज्या परिवारासाठी 4 वचन मी दुपारी काढले होते, देव बाप्पांनी माझी मनातली आशा बदलली नाही. ज्यांच्यासाठी हे वचन काढले त्याच परिवारामध्ये या वचनातून देव बाप्पाला बोलायची इच्छा आहे, पण देव बाप्पाची आज इच्छा नव्हती. आज तुम्हाला वेगळ्या पद्धतीने मी काढूनही ठेवलाय अध्याय आणि वचन माझ्या समोर आहे, पण या वचनातून देव बाप्पा अजूनही बोलला नाही. याच देवाला आपल्या इच्छेप्रमाणे संदेश सांगण्याची योजना या वचनाची थोडी बहुत मनन तयारी केलेली आहे. तरी देवबाप या वचनाप्रमाणे माझ्या मुखातून बोलवते. त्याला जे काही योग्य वाटतंय तेच तुम्ही ऐकत आहात. म्हणून जे विश्वासणारे देव बाप्पाला निराश करीत नाही ना त्या विश्वासणाऱ्यांसारखे आशीर्वादित विश्वासणारे या भूतलावर कोणी नाही. जीवनामध्ये सर्वांना निराश करा प्रियांनो, देवाला कधी निराश करू नका. देवाला निराश करण्याची इच्छा देखील तुमच्या मनामध्ये आणू नका. देवाने जसं वचन ठेवलंय त्याने त्याच्या गौरवासाठी ठेवलंय, तुमच्या गौरवासाठी नाही ठेवलं. तुम्ही त्या वचनाचा न्याय करावा याच्यासाठी ठेवलं नाही ते वचन. कोणत्याही शब्दाचा कोणत्याही वचनाचा विश्वासणाऱ्याला न्याय करण्याचा अधिकार आहे का? म्हणून वचनात देव बाप म्हणला तुम्ही कोणाचा न्याय करू नका. अहो माणसाचा न्याय करायला सांगितलं नाही, मग वचनाला दोष देण्याची बात कशी ती लांबची असन देवाच्या नजरेत असन का जमसन लांब. माणसाचा न्याय करायला देव बाप्पांनी प्रतिबंध लावलाय. आज जे कोणी प्रेषित 2:38 वचनाला दोष लावते काय करते ते? देवाच्या भाषेमध्ये काय म्हणन? देव काय म्हणन? न्यायच करतेत ना. देव बाप्पा हे तुझं वचन आम्हाला मान्य नाही, हे वचन तू ठेवलं बायबल मध्ये पण या वचनाला आम्ही मानित नाही, या वचनाप्रमाणे आम्ही करीत नाही, या वचनाला आम्ही सन्मान पण देत नाही. विरोध जर चाललाय जिथं विरोध आहे तिथं सन्मान येईल का? येईल का सन्मान? म्हणून देव बाप्पाने पण आपलं वचन त्या पद्धतीने ठेवलं. आणि एक विषय मी सांगत होतो की बायबल मध्ये सैतानाने हात घालून एक वचन चोरून नेलं. म्हणून देव बाप्पाला बायबल मध्ये पण आपल्या वचनाला आपल्या पद्धतीने ठेवावं लागलं. कसं ठेवावं लागलं बघूया वचनातून. यशायाचं पुस्तक 28वाच अध्याय 10वं वचन. कारण नियमावर नियम, नियमावर नियम, कानावर कानू, कानावर कानू, थोडे येते थोडे तेते असे तो बोलत असतो. देव बाप्पाने पण एका लाईन मध्ये वचन ठेवलं नाही. थोडं इकडं थोडं तिकडं, थोडं तिकडं थोडं इकडं असं टाकलंय. का टाकलं?
कारण याच्यात कुणी हात घालून पूर्ण वचन काढून नेऊ नये. आता आणखी खोल भाषेत जर देवाचं वचन तुम्हाला समजण्यासाठी जर देवाच्या आत्म्याची इच्छा आहे तर चांगलंय. हे नको, हे माझ्यासाठी घातक होईल. पेंटिकॉस्टच्या दिवशी घाबरलं नाही. ते पवित्र आत्मा बोल म्हटलं, धाड बोलून मोकळा झाला. आणि त्याचं बोलणं 3000 कळलं, पण त्याचे बोललेले शब्द व्यर्थही झाले नाही. ते 3000 प्रियजन साक्षीदार आहेत की आम्ही त्या शब्दाला मान्यता देतो. म्हणून एक वचन मी नेहमी दाखवतो तुम्हाला बायबल मधून. काढूया ते वचन परत आज. यशायाचंच पुस्तक 55 अध्याय 11वं वचन. त्याचप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल ते माझी इच्छा पूर्ण केल्या वाचून व ज्या कार्याकरिता मी ते पाठविले ते केल्या वाचून मजकडे विफल होऊन परत येणार नाही. देवाचं वचन देवाच्या दरबारात विफल होऊन जात नाही. देवाचं वचन सफल होऊन जातं. पेंटिकॉस्टच्या दिवशी पेत्राने सफल होणारं वचन सांगितलं, विफल होणारं वचन सांगितलं नाही. आणि ते सफल झालेलं वचन 3000 प्रियजन त्या सफल झालेल्या वचनाला साक्षीदार आहे. आणि ते वचन ज्या दिवसापासून पेत्राने गाजवलं ते वचन आजपर्यंत गाजवलं जात आहे. हा ते सर्व ठिकाणी गाजवलं जात नाही, हा भाग वेगळा आहे. देवाने जिथं गाजवायचं ठरवलंय तिथंच गाजवलं जात आहे. कारण देवाची मर्जी तिथं आहे, तिथंच हे सांगितलं जाईल. जिथं देवाची मर्जी नाही तिथं याचा उच्चारणही केलं जाणार नाही आणि सेवकाचं पण तिथं जाणं होणार नाही. म्हणून सेवक पण देवाच्या आज्ञेप्रमाणे सेवा करणारा पाहिजे. देवाचा सेवक आपल्या मनाने जर सेवा करायला निघाला देव बाप त्याला सहाय्यता करीन असं नाही. मग आज मला दुसऱ्या ठिकाणी जाण्याची सकाळपासून इच्छा मी मनात धरली, पण देवाने मला तिथं आज पाठवलं नाही. देव म्हणला तिथं नाही मी तुला पाठवणार. तू आज आपल्या मनात इच्छा धरली की मला त्या ठिकाणी जायचंय, तू ज्या ठिकाणी जाण्याची तयारी करतो तिथं मी मुळीच जाणार नाही. तू तयारी नसती ना केली तिथं जाण्याची तर मी प्रेरणा दिली असती, जा त्या ठिकाणी. पण तू सकाळपासून झोपेतून उठल्यापासून तुझ्या डोक्यात विचार घेतला मला आज त्या ठिकाणी जायचंय. तुला जिथं जायचं तिथं मी येणार नाही आणि जिथं तुला जायचं नाही तिथं मी तुला नेणार आहे. जायचं असलं तर जा, नसलं जायचं तर नको जाऊ. मग सेवकाला कळतं नाही ऐकलं देव बाप्पाचं तर मग देव बाप काय करू शकतो. देव बाप्पाने मला सेवेतूनच बाहेर काढलं तर काय करीन मी. देव बाप मला सेवेतून बाहेर विचारून काढीन का, तुला काढू का सेवेतून बाहेर, माझी परवानगी घेईन का देव बाप. जसं देव बाप बिना परवानगीचं सेवक बनवतो तसं देव बाप बिना परवानगीचं त्याला सेवेतून पण वेगळं करतो. म्हणून आम्ही सर्वस्वी देवाच्या नियंत्रणामध्ये राहून सेवा करणारे असलं पाहिजे. आम्ही जर देवाच्या नियंत्रणामध्ये राहून सेवा केली नाही तर त्याची सेवा आशीर्वादित होईल याची हमी कोणालाही देता येणार नाही. यांनो अतिशय आशीर्वादित आणि धन्य तुम्ही. वाटत होतं का तुम्हाला आज मी येणार आहे? आज कुणाला झाली का प्रेरणा? झाली. आज कुणाला झाली?
म्हणजे असं ठामपणे असं नाही, पण एक प्रश्नचिन्ह दाखल, जसं त्या बाळाने त्या दिवशी म्हणलं ठामपणे, पगारे अंकल आज येणार आहे. किती ठामपणे ते बाळ बोललं आणि माझं येणं झालं. पण आज तशी प्रक्रिया झाली का? कारण आज माझं मनच दुसरीकडे होतं जाण्याचं. देव बाप्पाने मला आज या ठिकाणी दाखवलं. आणि किती उशीर आलोय आज ट्रेनला, लवकर आलो का मी? कारण देव बाप्पांनीच मला उशिरा दाखवलं की या ठिकाणी मी जात आहे. तुला जायचं तर जा, कारण तुझं मन तिकडं फार लागलंय आज, तिकडं मी नाही आज. आणि मी माझा विचार बदली केला. जर मी या ठिकाणी येण्याऐवजी त्या ठिकाणी गेलो असतो आणि त्या ठिकाणी प्रार्थना नसती झाली, मला कसं वाटलं असतं? साऱ्या रस्त्याने म्हणलं असतो, प्रभू इतक्या दूर गेलो, तिथं प्रार्थना नाही झाली. माझ्याजवळ तयारी होती, सगळं होतं, पण तिथं वचन सेवकाने झाली. देव जर हळूच म्हणला असता, मी नाही तिथं, कसं काय वचन होईल? मी म्हणलो होतो का? नाही, तू नव्हता म्हणला, मी चाललो होतो. तू चालला होता म्हणून नाही झालं. मी जिथं जा म्हणून तिथं वचन होईल. बघा एक ठिकाण दाखवलं, इथं वचन चाललंय ना. देवबाप काही गोष्टी स्पष्टरित्या प्रकट करून दाखवतोय. अंतिम समयात, निदान अंतिम समयामध्ये तरी देवबाप्पाची इच्छा पूर्ण करणारे बाना तुम्ही, देवाची इच्छा पूर्ण करणारे बाना म्हणून मी येतोय. मी इथं वेळ घालवायला टाइमपासला येत नाही, तुमचा वेळ खराब करायला येत नाही. मी देवाला तुमच्याकडून इच्छा पूर्ण करून घ्यायची. आणि काय इच्छा देव बाप्पाने ठेवली? फार मोठी इच्छा ठेवली का? फक्त देव बाप म्हणतो या बायबलच्या कोणत्याही वाचनाला दोष लावू नका. इच्छा पण किती सोपी ठेवली का? मोठं ओझ ठेवले का डोक्यावर? ते अवजड ओझ घेऊन चाला तुम्ही. कागदापेक्षाही हलकी आज्ञा आहे. फक्त बायबलच्या कोणत्याही वचनात दोष लावू नका. सगळे वचन पवित्र आत्म्याने लिहिलेले. पवित्र आत्मा ते तुम्हाला समजावून सांगेल याची पवित्र आत्म्याने गॅरंटी दिली. निरनिराळ्या माध्यमातून 2 बाप्तिस्माच्या वचनाविषयी देवबाप माझ्या मुखातून बोलला. त्याला जसं पण बोलण्याची इच्छा झाली. 2 काहीवारी विषयी पण देवबाप या माग पण संदेशात बोललाय. 2 काहीवारी का वापरले, 1 काहीवारी का नाही वापरला? यांनो देवबाप कोणत्याही विश्वासणाऱ्याला त्याच्या दरबारात आल्यावर त्याने असं म्हणायला वेळ येऊ देणार नाही की पृथ्वीवर आम्हाला या गोष्टी तुझ्या सेवकाने सांगितल्या नाही. 1 काहीवारी 2 काहीवारी सांगितलंच नाही. आणि तू जर दुसरा काहीवारी म्हणतो म्हणजे पहिला काहीवारी आला, पहिला आला म्हणून दुसरा येणार आहे. पहिला आला नसता तर दुसरा आला असता का? काहीवारीची भाषा वेगळी होती, पण काहीवारी तोच होता. याला काहीवारी नाव आहे, याला काहीवारी नाव आहे. फक्त 1 आणि 2 मध्ये त्याची विभागणी देव बाप्पाने केली. देव बाप्पाची इच्छा आहे, देव बाप्पाची प्रॉपर्टी आहे वचन. ही प्रॉपर्टी कोणाची आहे? देव बाप्पाची आहे. ही आम्हाला फक्त दिली. याप्रमाणे तुम्ही बना, याप्रमाणे करा. याला दोष लावायला सांगितलंय? दिले का असं बायबलच्या वचनाला दोष लावा? विचार करा प्रियांनो, सगळ्या गोष्टी तुमच्या समोर आहेत. टोला मुलाचा अंतिम समय चाललाय. सर्वांना स्वर्गात येण्याची आशा आहे. कोणी म्हणत नाही मला स्वर्गात यायचं नाही. आणि देवाला पण सर्वांना स्वर्गात येण्याची इच्छा आहे. पण 8 आणि शर्त ही देव बाप्पाची आहे, माझ्या वचनाला दोष लावू नका. किती जण करते नका, किती जण म्हणते मी खरंच
वचनाला या माग जे काही बोललो, जे काही संशय धरला, जे काही माझ्या मनामध्ये एक्सेट्रा मी ठेवलं ते सगळं काढून टाकतो आणि वचनाप्रमाणे स्वतःला देवासमोर सादर करण्याची मी तयारी करतो. यांनो आता नाही ना तर कधीच नाही. पण झाली कशी परिस्थिती माहिती का प्रियांनो? हे बघा, देवबाप बोलायला घाबरत नाही. देवबाप कोणाचाही बांधील नाही. देवबाप मनाचा मालक आहे आणि जो मनाचा मालक असतो ना तो कधी बोलायला घाबरत नाही. आज काही जण ना संस्थेच्या दबावामध्ये असे लीन झाले की त्यांना देवाच्या आज्ञा मोडायची भीती वाटत नाही ना. आमच्या संस्थेत हे चलत नाही. आमची संस्था वेगळ्या प्रकारे बोलती, तुमचं वेगळ्या प्रकारचं आहे. देव बाप्पांनी जर आमच्या भाषेप्रमाणे आमच्याशी वार्ताव केला, किती जण प्रभूच्या राज्यात येणारे बनतील, किती बनतील. देव बाप सगळ्याच सहन करतोय, पण त्याला आशा एक लागलेली आहे, माझा विश्वासणारा माझ्या दरबारात यावा. ही देवाला आशा लागली आणि ती आशा देव बाप्पाची पूर्ण व्हावी म्हणून सेवकांना प्रभू पाठवतोय. सेवकांना म्हणतो, जा बाळा त्या ठिकाणीच मी आहे. त्या ठिकाणी गेला तर तुला दिसन माझी उपस्थिती आहे. तू दुसऱ्या ठिकाणी गेला ना तुला उपस्थिती माझी दिसणार नाही. म्हणून सेवक जिथं जा तो प्रभू तिथं सेवक जातो. जिथं सेवकाला जाण्याची इच्छा असती तिथं देवाचा सेवक जाण्याचं टाळतो. त्याची जरी इच्छा असली तरी तो टाळतो. का? कारण देव नाही त्या ठिकाणी. देवाने आज त्यांची भेट घ्यायचं ठरवलं नाही. देव बाप जर त्यांची भेट घेत नाही आणि सेवक जर त्यांना भेटायला जातो, काय देईन सेवक त्यांना? सेवकाजवळ काय त्यांना देण्यासाठी? ओळखलं पाहिजे आम्ही देवाची भावना काय आहे, देवाला काय मान्य आहे. की त्या कोणकोणते नाव कसे असतील जगाच्या पातळीवर मला माहिती नाही, पण प्रत्येक संस्थेने आपला नियम बनवला आहे. आता एवढ्या अंतिम समयात थोडासा तो आवाज मी ऐकत नाही. कोणता आवाज ऐकत नाही? ज्या सेवकांना येऊ देऊ नका, त्या ब्रदराला येऊ देऊ नका, त्या सिस्टरला इथं प्रार्थनेला येऊ देऊ नका. हे आवाज मी जरासे या समयामध्ये ऐकायचे बंद झाले. आता अंतिम समयाच्या अगोदर नाही ना, आमचे चर्चचे पास्टर म्हणले दुसऱ्या सेवकांना, दुसऱ्या विश्वासणाऱ्यांना सेवा करायला येऊ देऊ नका घरात. मी आहे ना पुढं तुम्हाला वचन सांगायला. इतरांचे वचन ऐकण्याची अपेक्षा कशाला करता? हे शब्द मी ऐकत नाही अंतिम समय लागल्यापासून. आणि आज जो तो फ्री माइंड प्रत्येक ठिकाणी सेवा करायला जातो. कारण अंतिम समयात तरी विश्वासणाऱ्याने देवाची इच्छा समजून त्याप्रमाणे वागावं याची तयारी कृतीने मला अंतिम समयात दिसायला लागली. आता यापूर्वी फार विरोध झाला माझा. असा निरनिराळ्या माध्यमातून माझा विरोध झाला. आणि प्रेषित 2:38 वचन म्हणल्यावर तर विचारचा सोय नाही. अरे हे तर आपल्या वचनाप्रमाणेच नाही. यांचा भेदच वेगळा आहे, यांचा विश्वासच वेगळा आहे. हे आपल्या वचनाप्रमाणे नाही. फार विरोध झाला माझा. पण अंतिम समयामध्ये हा विरोध शिथिल व्हायला लागलाय. काही ठिकाणी शिथिल झालाय, काही ठिकाणी अजूनही पण काय तसाच विरोध चाललाय. जर शिथिल झालाय ना प्रियांनो, त्या प्रियजनांना गोल्डन संधी आहे.
त्या संधीला सोनं बनवा, सोनं. देव बाप्पाची इच्छा आहे की त्या संधीला तुम्ही सोनं करावं आणि सोनं घेऊन तुम्ही प्रभूच्या दरबारात यावं. आता करताना का नाही तुम्हाला माहिती. म्हणून प्रियांनो, गुप्त प्रार्थना तुमची असते ना, एकांतिक प्रार्थना, त्या प्रार्थनेमध्ये तरी देव बाप्पा सोबत स्वतःला करा. देव बाप्पा, तुझी इच्छा काय मला सांग. तुला माझ्याकडून काय करून घेण्याची आशा तू माझ्याकडे करतो मला सांग. गुप्त प्रार्थनेमध्ये देव बाप्पाकडून आशीर्वाद मिळवा प्रियांनो. अंतिम समयात युएल संदेश त्याने विनंती केलेली आहे की अंतिम समयामध्ये तरी तो आपल्या लोकांना आत्म्याच्या प्रयत्नाने त्यांना आशीर्वादित कर. देव बाप करतोय बरं का. आज प्रेषित 2:38 वचनाची 100 निदान 30% का व्हायना, 30% का व्हायना प्रेषित 2:38 वचनाची सुवार्ता या भूतलावर देव बाप घेऊ देत आहे. 60%, 100% जरी होत नाही, पण 30% का व्हायना देव बाप्पाने या सुवार्तेला ठेवलेलं आहे. आणि या सुवार्तेप्रमाणे त्याचे विश्वासणारे प्रियजन देवाचा धावा करत आहेत. आता त्या धावा करणाऱ्यामध्ये कोण कोण धावा करायला येईल त्याची वाट प्रभू बघतोय. त्या धावेमध्ये तुमचे पण नाव देव बाप्पाने स्मरणात आणले. देव बाप्पाने तुम्हाला वगळलेलं नाही. इथं जर वचन होतंय तर देव बाप्पाची इच्छा आहे की देव बाप्पाने तुमची आठवण केली. देवाने आठवण केली म्हणून आलो मी. देवाने आठवण केली नसती कशाला आलो असतो मी इथं. आता देवाला खुश करायचं का निराश करायचं हे तुमच्या हातात. हे तुम्ही ठरवायचं. मला देवाला खुश करायचं का मला देवाला निराश करायचं. अशी तर हीच आशा आणि इच्छा आहे तुमच्याकडं. तुम्ही देवाला खुश करणारे. कधी मनामध्ये असा विचार आणू नका मी देवाला निराश करीन. देव बाप्पाने एक सिंपल गोष्ट मनुष्याकडे मागितली. माझ्या पवित्र शास्त्रातल्या कोणत्या वचनाला दोष नका लावू. किती सिंपल गोष्ट देव बाप्पाच्या आत्म्याने मनुष्याकडे मागितली. पण सगळेजण करतात का देव बाप्पाची ही इच्छा पूर्ण. आज प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 38व्या वचनाची निंदा पृथ्वीभर थांबली का? थांबली का? म्हणता येईल का तुम्हाला? नाही ब्रदर, थांबली. पृथ्वीवर आता कुठंच प्रेषित 2:38 वचनाची कुणीच निंदा करत नाही. येतोय का म्हणतात कोणाला साहसाने निमतीने. आम्हाला अधिकार देवाने दिला नाही बायबलच्या वचनाला दोष लावण्याचा. हे पाळण्याचा अधिकार आम्हाला दिलाय, दोष लावण्याचा अधिकार दिलेला नाही. पण ज्यांनी दोष लावलाय या वचनाला देव बाप्पाने त्या व्यक्तीला ध्यानात ठेवलेला आहे. न्यायाच्या दिवशी आम्हाला ती व्यक्ती प्रभू दाखवणार आहे की या व्यक्तीने त्या प्रेषित 2:38 वचनाला दोष लावला म्हणून जगामध्ये हे वचन दोषाचं वचन काही जणांसाठी बनलं. सर्वांसाठी हे वचन दोषाचं बनलेलं नाही. सर्वांसाठी जर हे वचन दोषाचं बनलं असतं ना, या वचनाची सुवार्ता सांगण्यात आली नसती. काही जणांनी या वचनाला दोषाचं वचन बनवलं, पण काही जणांनी या वचनाला स्वीकारायचं वचन बनवलं. आणि ज्यांना स्वीकारायचं वचन बनवलं त्या विश्वासणाऱ्यांनी
त्यांच्यापर्यंत देवाचा सेवक हे वचन सांगायला जातो. सर्व ठिकाणी आदासली जाते वचन सांगायला. माझ्या संपर्कात अनेक विश्वासणारे, पण सर्व ठिकाणी मी जात नाही. जिथं देव बाप म्हणतो जा तिथंच मी जातो. एकांतामध्ये हे वचन वाचा, देव बाप्पाला विचारा या वचनाचा अर्थ. देव बाप्पा हे वचन काय मला समजावून सांग, मला हे वचन कळत नाही. तू समजावून सांगितल्यावर मी समजू शकतो. एवढा शाऊल ख्रिस्ती लोकांचा छळ काढणारा, पण जेव्हा देव त्याला भेटतो तेव्हापासून तो देवाच्या लोकांचा छळ करणं सोडून देतो आणि तो देवाची सेवा सांगायला जातो. लिहिलंय ना बायबल मध्ये, प्रेषितांची कृत्य 9व्या अध्यायात लिहिलंय ना. इतका खतरनाक शाऊल, पण देवाच्या एका दर्शनाने त्याचं जीवन बदलून जात. इतका खतरनाक शाऊल जर बदलू शकतो देव बाप, आहेत तर तुम्ही एवढे खतरनाक म्हणता येईल का तुम्हाला? नाही, आम्ही पण शाऊला सारखे खतरनाक आहेत. त्याचा का स्वतःच्या नावाला एवढी महती की आम्ही पण शाऊला प्रमाणे आहोत. तुमच्यामध्ये नम्रता आहे, पण ती नम्रता कृतीने प्रगट करा. कृतीने नम्रता प्रगट झाली पाहिजे. आणि कृतीने नम्रता प्रगट करण्यासाठी प्रेषितांचे कृत्य 2 अध्याय 38व्या वचनाला दोष लावणं बंद केलं पाहिजे. बघा किती सरळरित्या प्रभू बोलत आहे, सरळरित्या सांगत आहे. आज दुसरा संदेश घेऊन आलो होतो. हा संदेश आणला होता तुमच्यासाठी. देवबाप एकही वचनातून बोलला नाही या वचनात. आणि सर्व वचन नीतीसूत्रे 14व्या अध्यायामधले वचन आहे. एकही वचन देवबाप बोलला नाही. कारण हे वचन ज्या परिवारासाठी मी तयार केले, देवाची इच्छा आहे की त्याच परिवारामध्ये या वचनाचा संदेश देवबाप देणार. जरी आज नाही जाणं झालं माझं, देवबाप दाखवील त्या वेळेला याच वचनातून त्या परिवारासाठी संदेश देवबाप माझ्या मुखातून देणार आहे. देवबाप पण सेवकाची इच्छा कधी नाराजी मध्ये बदलत नाही, पण देवबाप आपल्या इच्छेने आपल्या समाजात या वचनातून बोलत. आज वेगळ्याच वचनातून बोलला देवबाप, आणि जे काही बोललं ते बोलणं तुम्हाला कळलेलं आहे. म्हणजे आता मी या ठिकाणी थांबते, एक विचार सांगतो आणि डोळे बंद करायचे. भावी जीवनामध्ये निर्णय घ्या, निर्णय घ्यावाच लागेल. मला देवाला खुश करायचं का देवाला नाराज करायचं, हा निर्णय देवाच्या समक्षतेमध्ये देवासमोर ठेवा आणि देवाला विचारा तुम्ही, देव बाप्पा मी तुझ्या राज्यात येण्याची जी इच्छा धरली, तुला खुश करण्यासाठी आलोय का तुला निराश करण्यासाठी आलोय? आतून काय आवाज येतो ते ऐका तुम्ही. आतून जो आवाज येईल ना, तो आवाज तुम्हाला सांगल. काय सांगल? देवाला खुश करण्यासाठी तू देवाकडे आलेला आहे. आणि देवाला खुश करण्यासाठी बायबलच्या कोणत्या वचनाला दोष लावणं योग्य नाही. बस एवढी एक प्रक्रिया करून दाखवा देव बाप्पाला, आणि देव बाप्पाला कळू द्या खरंच माझ्या दासाने जे वचन सांगितलं त्या वचनाप्रमाणे एखादा का विश्वासणारा त्याप्रमाणे झालाय. या दासाचं या ठिकाणी येणं प्रभूच्या नावाने यशस्वी झालं. आता मग देव बाप्पांनी तर सांगितलेलंच आहे, सुवार्ता सांगा. सांगितली जाते ना सुवार्ता, पण काही जणांनी मत्ते 28:19 वचनाला सुवार्ता म्हणले.
प्रेषित 2:38 वाचनाला पण सुवार्ता नाही म्हणत. ते काय? ते वचन कशासाठी दिलंय? त्या वचनाची सेवा जगात का चालली? गंभीरतेने विचार करा प्रियांनो. प्रभू येण्याच्या तयारीत आहे. त्या प्रभूच्या येण्या अगोदर तुम्ही जर या शंकेतून, या प्रॉब्लेम मधून स्वतःला सोडवणारे झाले तर देवाच्या नजरेत तुम्ही कसे असणार? कसे असणार? चांगले असणार का वाईट असणार? म्हणून 9 शिष्यांनी आपले प्राण दिले. देवाच्या नजरेत चांगलं होण्यासाठी त्यांनी आपल्या प्राणाला शून्य केलं. तर कोण कोणासाठी प्राण देईल का? वचनातच सांगितलंय. देईल का कोणी कोणासाठी प्राण? पण शिष्यांनी प्रभूसाठी आपले प्राण अर्पण करून टाकले प्रियांनो. त्यांनी आपल्या जीवाची किंमत शून्य केली प्रभूसाठी. आदर्शाचा चित्त आहेत ते 9 शिष्य. त्यांनी असंच प्राण नाही दिला. काहीतरी त्यांच्या प्राण देण्यामाग देव बाप्पाने आशय ठेवलाय. त्यांनी मला उंच करण्यासाठी आपला जीव अर्पण केला. किती मोठी कुर्बानी त्यांची आहे ना. चाललेत ना उपासाचे दिवस, चाललेत ना. जे जे उपासामध्ये आहेत, प्रार्थनेमध्ये आहेत, चांगली गोष्ट आहे. उपास करणं चांगलंय, प्रार्थना करणं चांगलंय, पण देवाची आज्ञा पालन करणं त्यापेक्षाही चांगलंय. जर आज्ञा पालन नाही तर काय उपयोग आहे मग? म्हणून प्रियांनो, गंभीरतेने प्रभूकडे या, गंभीरतेने निर्णय घ्या आणि प्रभूच्या राज्यात जाण्यासाठी स्वतःची तयारी करा. या छोट्याशा संदेशातून देव तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देऊ. आमेन.